Hello and welcome all of you. In previous lecture of administrative law, we just started on discussion. What is the necessity of a control over the delegated legislation, and what are the control mechanism which is used for the purpose of controlling the rule making power of a delegated legislation. In that particular lecture, we discussed that there are three types of a control which is used for the purpose of controlling the power of a delegated legislation. The first is judicial control, in which we discuss what is the substantive ultra vires and a procedural ultra vires. The substantive ultra vires means the provision which are made by the parent act are not followed by the delegated legislation. That time, in this case called as a substantive ultra vires. Then the another control is the legislative control. Legislative control is very important than the judicial control. जर तुम्हाला विचारलं की ज्युडिशियल कंट्रोल महत्त्वाचा आहे की लेजिस्लेटिव्ह कंट्रोल जास्त महत्त्वाचा आहे, तर त्याचं उत्तर राहील की द लेजिस्लेटिव्ह कंट्रोल इज मोर इम्पॉर्टंट दॅन द ज्युडिशियल कंट्रोल. तर व्हॉट इज द रिझन बिहाइंड दिस, or what is the reason behind this contention? How legislative control is important than the judicial control? ज्युडिशियल कंट्रोल पेक्षा जे लेजिस्लेटिव्ह कंट्रोल आहे तर ते जास्त का महत्त्वाचं आहे, किंवा व्हॉट इज द इम्पॉर्टन्स. तर इम्पॉर्टन्स काय आहे त्याचं, तर बघा, ज्युडिशियल कंट्रोल केव्हा ॲप्लिकेबल होईल, डॉक्ट्रिन ऑफ अल्ट्रा व्हायरस केव्हा ॲप्लिकेबल होईल, ज्यावेळेस आपण जो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑथॉरिटीचा जे निर्णय असेल किंवा जो रूल असेल तर तो काय होईल, त्यावेळेस ॲक्टिव्ह होईल किंवा तो इनफोर्स राहील. त्यावेळेस आपण काय करू शकतो, तर ते कंट्रोल उपलब्ध करू शकतो, बरोबर. पण लेजिस्लेटिव्ह कंट्रोलमध्ये कसं असतं की लेजिस्लेटिव्ह कंट्रोलमध्ये ज्यावेळेस ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑथॉरिटीला ज्यावेळेस ते पॉवर कन्फर्ड होत आहे, बरोबर, तर त्यावेळेस काय होतं, तर त्याच वेळेस त्याच्यावर कंट्रोल ठेवणं खूप सोपं होऊन जातं. म्हणजे जी गोष्ट भविष्यात घडणार आहे किंवा ज्या गोष्टीमुळे काय होणार आहेत की भविष्यात एखाद्या व्यक्तीचे राईट्स काय होणार आहेत, व्हायोलेट होणार आहेत, तर ते व्हायच्या आधीच काय होतं आहे की लेजिस्लेटिव्ह कंट्रोलमध्ये काय होतं आहे, तर लेजिस्लेटिव्ह कंट्रोलच्या ठिकाणी तर जी पॉवर असते तर ती कंट्रोल केली जाते, बरोबर. फॉर एक्झाम्पल काय आता की लॉ मेकिंग पॉवर कोणाची आहे, लेजिस्लेचर मीन्स द कायदेकारी मंडळ. द लेजिस्लेटिव्ह ऑथॉरिटी इज इन्फोर्स फॉर द पर्पज ऑफ टू मेक अ लॉ, बरोबर. आणि ज्यावेळेस ही जी रूल मेकिंगची जी पॉवर आहे तर ते आपण एक्झिक्युटिव्हला देतो आहे, बरोबर. देन इट इज अ ड्युटी ऑफ द लेजिस्लेटिव्ह ऑथॉरिटी दॅट टू सी वेदर द डेलिगेशन, तर काय बघायला पाहिजे त्यांनी आधी की कोणते पॉवर डेलिगेट होत आहे, बरोबर, अँड वेदर दिस पॉवर अगेन्स्ट द कॉन्स्टिट्यूशन. तर या सगळ्या बघायची ड्युटी कोणावर असते, तर जे डेलिगेटेड लेजिस्लेशन ज्यावेळेस आपण करतो आहे, ज्यावेळेस पॉवर डेलिगेट करतो आहे, तर त्यावेळेस लेजिस्लेटिव्हवर असेल, बरोबर. तो ऑब्जेक्ट काय असेल याचा, तो ऑब्जेक्ट एकच आहे, टू कीप वॉच ओव्हर द रूल मेकिंग पॉवर ऑफ द एक्झिक्युटिव्ह, बरोबर. तर जे रूल मेकिंग पॉवर आपण त्यांना काय करतो आहे, डेलिगेट करतो आहे, तर त्याची पॉवर कशी एक्सरसाइज करतील किंवा कशा प्रकारे त्याच्यावर ते अवलंबून राहतील किंवा त्याचा वापर कसा करतील, तर ह्या गोष्टी बघणं काय आहे, तर ह्या गोष्टी तुमची ड्युटी आहे. कोणाची ड्युटी आहे, लेजिस्लेचरची, बरोबर. कारण ज्यावेळेस तुम्ही त्यांना पॉवर काय करताय, तर त्यांना तुम्ही पॉवर काय करताय, ट्रान्सफर करताय. तर
तुम्हाला पॉवर आहे त्यांना पॉवर ट्रान्सफर करायचा, तर तुमची ही ड्युटी पण असते, ड्युटी दॅट द ऑथॉरिटी टू होम द पॉवर विच आर ट्रान्सफर बाय द legislative authority, then it is also duty on that particular legislative authority to watch that whether the such authority is exercise this power properly or not. बरोबर. आता लेजिस्लेटिव्ह पॉवर कसे एक्सरसाइज करता येईल किंवा त्याच्यावर हे कसं ठेवता येईल, तर त्याचे 3 प्रकार पडतात. एक झालं प्रोसिडिंग्स इन पार्लमेंट, सेकंड असतं लेईंग ऑन टेबल. लेईंग ऑन टेबल एक कन्सेप्ट आहे, आणि तिसरं असतं की स्क्रुटिनी कमिटी. तर ह्या 3 गोष्टींद्वारे काय करतं, तर लेजिस्लेटिव्ह जी अथॉरिटी आहे तर ती डेलिगेटेड लेजिस्लेशनवर काय करतं, तर कंट्रोल हे करतं. बरोबर. आता जनरली काय की प्रोसिडिंग्स इन पार्लमेंट, बरोबर, 7 शेड्यूल आर्टिकल 246 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन empowered to the parliament that make a law on particular subject which is enumerated in the central list. Like this, section 246 also provide that the state has a power to make a law on particular subject which is enumerated under the state list, and the subject which are contained under the concurrent list, then the central government and state government both has a power to make a law that particular subject. Okay, no doubt. पण बघा काय होतं आहे की ज्यावेळेस एक कायदा बनतो आहे तर ती कायद्याची काय असते, एक प्रोसिजर असते. बरोबर. आता तुम्ही ज्यावेळेस डेलिगेट करताय, ठीक आहे, जर तुम्ही रूल मेकिंगचे पॉवर डेलिगेट करताय तर काय असू शकतं, तर अशा वेळेस ते पॉवर डेलिगेट करताना काहीतरी प्रोसिजर फॉलो करावं लागते, म्हणजे लॉ बनवावा लागतो. बरोबर. तर पार्लमेंटमध्ये किंवा स्टेट लेजिस्लेशनमध्ये काय असतं, तर रूल मेकिंगची एक प्रोसेस असते. बरोबर. आता ती प्रोसेस कशी असते की डिबेट ऑन बिल, बरोबर, पहिलं वाचन होईल, सेकंड रिडिंग होईल, देन इट इज लेड फॉर द पर्पज ऑफ वोटिंग, देन इफ सच बिल इज पास्ड बाय द Rajya Sabha or Lok Sabha, then it is go to the another house, then the president give assent to that particular act, and after that it is published in the official gazette, and then after it is considered as a law. बरोबर. आता ही झाली काय झाली, जनरल प्रोसेस झाली. तर ज्या वेळेस डिबेट ऑन बिल चालत असेल, बरोबर, तर अशा वेळेस काय होईल, तर मग त्याच्यावर डिबेट होतील. जर समजा एखादी प्रोव्हिजन असेल तर त्याचं रिगार्डिंग नेचर अँड स्कोप ऑफ सच ॲक्ट, देन व्हॉट इज द लिमिटेशन ऑफ अ पॉवर विच इज कन्फर्ड टू द ऑथॉरिटी. नंतर आस्किंग क्वेश्चन असतील की एखादी अपोजिशनचे असतील किंवा अदर मेंबर्स असेल तर ते त्या जो पर्टिक्युलर मिनिस्टर आहे ज्याने ते बिल आणलेलं आहे तर त्याला ते प्रश्न विचारतील. नंतर तो गिविंग नोटीस वगैरेची असेल कन्सेप्ट, नंतर रिझोल्युशन ऑन मोशन असेल किंवा डिमांड्स फॉर वोट ऑन द ग्रांट असेल, म्हणजे प्रत्येक प्रोव्हिजनबद्दल ते काय एक डिटेलमध्ये काय होईल, तर त्यांची चर्चा होईल. आता किती खरं आहे की पार्लमेंटमध्ये चर्चा होतात किंवा एखादी कायद्यावर किती प्रकारात ते व्यवस्थितपणे काय करू शकतात, तर निर्णय घेऊ शकतात, हा एक विषय वेगळा राहिला. पण जनरली पार्लमेंटची जी प्रोसेस असते तर ती प्रोसेसनुसार जर गेलं तर एखादी कायद्यावर काय होतं तिथं, तर एखादी कायद्यावर काय होतं आहे, तर व्यवस्थितपणे त्याच्यावर काय केलं जातं आहे, तर त्याच्यावर त्यांना काय केलं जातं, तर डिस्कशन केलं जातं. बरोबर. आणि जर डिस्कशन चालू असताना जर एखाद्याला वाटलं एखाद्या कायद्यामध्ये जर एखादी प्रोव्हिजन काय होते तर ती अल्ट्रा व्हायरस असेल किंवा जर वाटत असेल की ही एक्सेसिव्ह डेलिगेट झालेली आहे, तर या कंडिशनमध्ये ते पार्लमेंटला पॉवर असायला पाहिजे. जर असं असेल तर अशा वेळेस काय होतं, तर अशा वेळेस काय की जे मेंबर्स आहेत, बरोबर, तर ते मेंबर्स त्याच्यावर डिस्कशन करून ते काय मुद्दे असतील तर ते समोर आणू शकतात. ठीक आहे. तर हे झालं तुमचं काय प्रोसिडिंग इन पार्लमेंट. देन अनदर इज द लेईंग ऑन टेबल.
तर लेईंग ऑन टेबल, तर ही एक कन्सेप्ट कशी आहे की लेईंग ऑफ रूल्स फॉर द बिफोर द रिस्पेक्टेड कन्सर्न लेजिस्लेशन. बरोबर. मग समजा जर एखादी जी मंत्रालय आहे किंवा एखादी समजा स्टेट लेजिस्लेशन आहे, तर स्टेट लेजिस्लेशनला जर एखादी लॉ पास करायचा असेल, बरोबर, तर अशा वेळेस काय राहील, तर अशा वेळेस त्यांच्यासमोर ज्या वेळेस ती ड्राफ्ट असेल तो ठेवला जाईल. ते कन्सेप्ट आहे फक्त की लेईंग ऑन टेबल, म्हणजे ती तुमच्यासमोर मांडणे, तुमच्यासमोर ठेवणे. बरोबर. तर ही शब्दशः अर्थ त्याचा असा होतो की तुमच्यासमोर ती ठेवणे किंवा तुमच्यासमोर मांडणे. पण ज्या वेळेस ती तुमच्यासमोर ठेवली जाते किंवा मांडली जाते, तर त्याचा हे काय असेल, ऑब्जेक्ट काय राहील, तर पहिला ऑब्जेक्ट असतो की इन्फॉर्म द लेजिस्लेचर दॅट व्हॉट टाईप ऑफ रूल्स आर फ्रेम्ड बाय द सच ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑथॉरिटी. बरोबर. ज्यावेळेस तुमच्यासमोर ती ठेवली जाते तर तुम्हाला कळेल की व्हॉट टाईप ऑफ रूल्स which is framed by the particular administrative authority. Then it is also provide the opportunity to the legislature for the questioning or challenging any rule. बरोबर. जर हे असून अपॉर्च्युनिटी देतं, कोणाला देतं की जे लेजिस्लेचरचे मेंबर आहेत तर त्यांना अपॉर्च्युनिटी असते. इफ एनी रूल विच इज अगेन्स्ट द कॉन्स्टिट्यूशन और इट इज लुक्स लाईक इट इज आर्बिट्ररी इन नेचर, तर अशा वेळेस काय होऊ शकतं, तर अशा वेळेस ते जे लेजिस्लेचरचे मेंबर आहेत, बरोबर, तर ते मेंबर काय करू शकतात, तर ते मेंबर त्याला चॅलेंज करू शकतात. बरोबर. किंवा त्याच्यावर डाऊट निर्माण करू शकतात किंवा त्याच्यावर क्वेश्चन उभारू शकतात. कारण विषय काय आहे की ज्यावेळेस त्यांना वाटतं आहे की जर आपली पॉवर आपण दुसऱ्याला डेलिगेट करतो आहे, तर अशा वेळेस त्याच्यामध्ये काय नसायला पाहिजे, ॲम्बिग्युटी नसायला पाहिजे किंवा इतर गोष्टी नसायला पाहिजे. त्याच्यामुळे ती काळजी घेतात. तर ही जी प्रोसेस असते तिला काय म्हणतात, द लेईंग ऑन अ टेबल. तर टाईप्स काय असतात की लेईंग विदाउट द फर्दर प्रोव्हिजन फॉर कंट्रोल. याच्यात काय असतं की ओनली लेट बिफोर द पार्लमेंट अँड इट इज नियर अ इन्फॉर्मेटिव्ह, की तुम्हाला फक्त ते दाखवलं जाईल की म्हणजे लेजिस्लेचरला काय सांगितलं जाईल की अशा प्रकारचे जे लॉ आहेत ते मी बनवत आहोत आणि या प्रकारे त्यांना काय होऊ शकतं, यांचं असं अस्तित्व राहील किंवा त्याच्याद्वारे तसे पॉवर त्यांचे काय होत आहे तर डेलिगेट होणार आहेत. तर ही फक्त काय असते की इन्फॉर्मेटिव्ह इन नेचरमध्ये ते करता येतं. पहिलं म्हणतं लेईंग विदाउट द फर्दर प्रोव्हिजन फॉर कंट्रोल. ठीक. सेकंड असतं की लेईंग विथ डिफर्ड ऑपरेशन, मीन्स लेईंग लिंक विथ द पोस्टपोनमेंट ऑफ अ रूल्स. म्हणजे समजा की या केसमध्ये कसं, फॉर एक्झाम्पल एखादी रूल आहे, बंडल ऑफ रूल्स आहेत की ज्याच्यामुळे एखादी अथॉरिटीला काय होणार आहे तर आपण पॉवर देणार आहोत. तर ज्यावेळेस ते पार्लमेंटला काय केलं जाईल, पार्लमेंटसमोर ठेवलं जाईल, तर त्याची काय होईल, पोस्टपोनमेंट ऑफ आता दोन प्रकारचे कायदे असतात. एक कोणते, एक पूर्वलक्षी म्हणजे प्रॉस्पेक्टिव्ह एक आणि एक रेट्रोस्पेक्टिव्ह. प्रॉस्पेक्टिव्ह लॉ मीन्स, प्रॉस्पेक्टिव्ह म्हणजे ज्या दिवशी ते कायदे काय झाले अंमलात आले, तर ते जो पुढचा काळ असेल तर काय होईल, तर त्याच्यापासून त्या पुढच्या काळापासून ते कायदे काय होतील, लागू होतील. हे झालं प्रॉस्पेक्टिव्ह इफेक्ट. प्रॉस्पेक्टिव्ह इफेक्ट कोणाला असतो, क्रिमिनल लॉला असतो. बरोबर. रेट्रोस्पेक्टिव्ह म्हणजे काय की समजा आज काय तारीख आहे तुमची, 21 तारीख आहे, बरोबर, कायदा आज बनवला गेला, आज तो ऑफिशियल गॅजेटमध्ये आला आणि त्याची जी अंमलबजावणी आहे तर ती अंमलबजावणी मागच्या डेटपासून म्हणजे मागच्या वर्षापासून होईल. त्याला काय म्हणतो आपण, रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट ऑफ अ स्टॅट्यूट. क्रिमिनल लॉला कधीच रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट नसतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा काय की आज काय तारीख आहे, 1 तारीख आहे, आज चोरीला काय शिक्षा आहे, 2 वर्ष. ठीक आहे. म्हणजे जनरल सांगतो तुम्हाला, चोरीला शिक्षा 3 वर्ष आहे, पण 2 वर्ष शिक्षा आहे चोरीला. मग काय झालं की एका व्यक्तीने मागच्या वेळेस चोरी केली होती, मग त्याला काय राहील शिक्षा, 2 वर्ष राहील. पण एखाद्या राजाला वाटलं किंवा गव्हर्नमेंटला वाटलं की जी चोरीला शिक्षा आहे तर आपण ती काय करायला पाहिजे, मृत्यूदंड द्यायला पाहिजे. बरोबर. त्यांनी काय केलं, तर ती शिक्षा वाढवून काय केलं त्यांनी की डेथ पेनल्टी लावली.
कशासाठी? डेथसाठी, आपलं थेफ्टसाठी, चोरीच्या गुन्ह्यासाठी. आणि त्यांनी काय केलं की त्यांनी सांगितलं त्या कायद्यामध्ये की हा जो आपला थेफ्टसाठी जी पनिशमेंट राहील, तर ती पनिशमेंट काय राहील त्याला? तर पनिशमेंट राहू शकते किती? तर डेथ. बरोबर. तर मग तुम्ही ती मागच्या पिढीपासून लागू केली असंच होऊ शकतं का? तर नाही. तर क्रिमिनल लॉला काय नसतं, तर रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट नसतो. आर्टिकल 20 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन स्पेशली प्रोव्हाइड दॅट नो रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट ऑफ टू द क्रिमिनल लॉज. बरोबर. नो एक्सपोज फॅक्टर लॉ. ठीक आहे. त्याच्यानंतर काय येतं, जर एखादी रूल असेल किंवा एखादी रूल किंवा ॲक्ट असेल की जो डेलिगेटेड लेजिस्लेशनला काय करतो आहे, पॉवर देतो आहे, तर त्याला तुम्ही आज लेईंग ऑन टेबल केलं आणि तो उद्यापासून लागू होईल, तर ते काय? लेईंग विथ डिफर्ड ऑपरेशन. आणि एक असतं की लेईंग विथ इमिजिएट इफेक्ट बट सब्जेक्ट टू ॲन्युअलमेंट. बरोबर. ॲन्युअलमेंट म्हणून एक आहे कन्सेप्ट. तर लेईंग विथ इमिजिएट इफेक्ट बट सब्जेक्ट टू ॲन्युअलमेंट. बरोबर. त्याच्यात कसं आहे की कम इन टू इफेक्ट आफ्टर द लेईंग. बरोबर. पण जर समजा की त्या निश्चित काळामध्ये 30 दिवसामध्ये किंवा एका महिन्यामध्ये जर पार्लमेंटने त्याला काय केली नाही, जर त्याला मंजुरी दिली नाही, बरोबर, किंवा जर पार्लमेंटने त्याला डिस्प्रूव्ह केलं, तर ती जी कंडिशन राहील ती त्याच्यावर लागू होईल. जर पार्लमेंटने कन्सेंट दिली तर तो कायदा चालू होऊन जाईल. आणि जर कायद्याने जर पार्लमेंटने परमिशन नाही दिली तर त्याच ठिकाणी काय होऊन जाईल, ते सीज होऊन जाईल. ठीक आहे. तर की प्रत्येक कायदा लेईंग करायला पाहिजे, म्हणजे लेईंग ऑन टेबल करायला पाहिजे, असं भारतामध्ये असं काही हे नाही आहे, स्टॅट्युटरी प्रोव्हिजन नाही आहे. देर इज नो स्टॅट्युटरी प्रोव्हिजन फॉर द पर्पज ऑफ रिक्वायरिंग दॅट टू लेईंग ऑफ ऑल डेलिगेटेड लेजिस्लेशन ऑन फ्रंट ऑफ द पार्लमेंट. And there is no general obligation on the administrative to lay rules before the parliament. बरोबर. There was no uniform process of a laying procedure. पण समजा जर त्या कायद्यामध्ये काय असेल, ती प्रोसेस दिली असेल की जर तुम्ही एखादी रूल्स बनवला तर तो पार्लमेंटसमोर देणे काय आहे, आवश्यक आहे. फॉर एक्झाम्पल मोटर व्हेकल ॲक्ट आहे. बरोबर. आता मोटर व्हेकल ॲक्ट काय करतो? मोटर व्हेकल ॲक्ट तो काय करतो, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑथॉरिटीला फाईन वगैरे इम्पोज करायची पॉवर देतो किंवा फाईन ठरवायची पॉवर देतो. बरोबर. आता बघा, जर काय झालं, ज्यावेळेस ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑथॉरिटीने, म्हणजेच ती जे मोटर व्हेकल जे अथॉरिटी आहे त्यांनी काय केलं, फाईनची रक्कम वाढवली. बरोबर. तर अशा वेळेस ती जी रूल्स आहेत तर ते पार्लमेंटसमोर लेट करणं काय आहे, कंपल्सरी आहे. तर या केसमध्ये जे काही तुमचं अथॉरिटी आहे तर त्याला पार्लमेंटसमोर ते रूल लेट करावं लागेल. बिकॉज द पॅरेंट ॲक्ट इटसेल्फ मेक इट इज मॅन्डेटरी टू लेट दिस रूल्स बिफोर द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अथॉरिटी. बरोबर. तर ते खूप महत्त्वाचं आहे. तर हे होतं लेईंग ऑन अ टेबल. ठीक आहे. त्याच्यानंतर एक अजून लहान टॉपिक आहे की स्क्रुटिनी कमिटीज. बरोबर. ज्यावेळेस तुम्ही राज्यशास्त्राचा अभ्यास करताय, ठीक आहे, तर अशा वेळेस काय, तर अशा वेळेस की प्रोसेस कशी चालते पार्लमेंटची. आता पार्लमेंटरी रूल्स आहेत प्रोसिजरचे, लोकसभेचे रूल्स आहेत, राज्यसभेचे रूल्स आहेत, तर त्यांना पण एकदा तुम्ही बघून घेणं आवश्यक असतं. ठीक आहे. तर एक स्क्रुटिनी कमिटी म्हणून एक कन्सेप्ट असते की रिझन काय नेमके स्क्रुटिनी कमिटी स्थापन करण्याची. आता स्क्रुटिनी कमिटी तुम्ही बऱ्याच वेळी बघितली असेल की ज्यावेळेस तुम्ही SC आणि STs यांचं जे सर्टिफिकेट असतं व्हॅलिडिटीचं, तर त्या ठिकाणी पण स्क्रुटिनी कमिटी असतात, म्हणजे जे छाननी समिती बोलतो आपण त्याला, इन शॉर्ट छाननी समिती. आता स्क्रुटिनी कमिटीचं कसं आहे
की व्हॉट इज द रिझन फॉर द पर्पज ऑफ स्क्रुटिनी कमिटी. इट इज मेड फॉर द पर्पज ऑफ अ लेजिस्लेटिव्ह कंट्रोल बिकॉज इट इज नॉट अ वर्क अनलेस द रूल्स वेअर प्रॉपरली स्टडीड अँड स्क्रुटिनाइज. बरोबर. जोपर्यंत त्याचे काही तुमचे काय आहेत की जोपर्यंत जे ते डेलिगेटेड लेजिस्लेशन आहे, बरोबर, तर त्याला जोपर्यंत व्यवस्थितपणे अभ्यास केला जात नाही त्याचा, बरोबर, तर तोपर्यंत काय होणार नाही, तर कळणार नाही की नेमकं या लेजिस्लेशनला काय म्हणायचं आहे आणि याच्यामधून काय साध्य करायचं आहे. तर अशामुळे काय होतं, तर अशामुळे स्क्रुटिनी कमिटीची स्थापना केलेली आहे. तर लोकसभेत एक स्क्रुटिनी कमिटी आहे की ज्याला काय म्हटलं जातं, लोकसभा कमिटी ऑन अ सबऑर्डिनेट लेजिस्लेशन. नंतर राज्यसभा कमिटी ऑन अ सबऑर्डिनेट लेजिस्लेशन. त्यांचं वर्किंग कसं आहे की बोथ हॅव अ 15 मेंबर्स विच इज नॉमिनेटेड बाय द चेअरमन ऑफ लोकसभा फॉर द लोकसभा कमिटी ऑन सबऑर्डिनेट लेजिस्लेशन अँड 15 मेंबर्स विच इज नॉमिनेटेड बाय द चेअरमन ऑफ राज्यसभा. लोकसभेची जी कमिटी आहे त्याला 1 वर्षाचं काय आहे, मुदत आहे, पण तशी मुदत याला नाही आहे. राज्यसभेच्या जे कमिटी आहे तिला नाही आहे. अ मिनिस्टर कॅनॉट बी मेंबर ऑफ द लोकसभा कमिटी ऑन सबऑर्डिनेट लेजिस्लेशन बट द मेंबर और मिनिस्टर्स कॅन बी अ मेंबर इन अ राज्यसभा कमिटी. ठीक आहे. नंतर चेअरमन काय असतो की चेअरमन युजली मेड बाय द अपोजिशन. बरोबर. आता यांचं फंक्शन काय आहेत, यांचे फंक्शन्स काय आहेत, तर फंक्शन्स यांचे की यांनी बघायचं ज्यावेळेस रूल्स मेक होत आहे किंवा डेलिगेटेड लेजिस्लेशनला ज्यावेळेस पॉवर दिली जात आहे तर यांनी लक्ष ठेवायचं की त्या पॉवरमध्ये काय होणार, काय व्हायला नको की जी ती पॉवर आपण देतो आहे समोरच्या अथॉरिटीला तर ते अगेन्स्ट कॉन्स्टिट्यूशन नसायला पाहिजे, ते एक्सेसिव्ह नसायला पाहिजे, किंवा वेदर सच अथॉरिटी हॅज अ पॉवर ऑफ अ टॅक्स कंट्रोलिंग अथॉरिटी. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी कोणी बघायला पाहिजे, तर त्याची अथॉरिटी आहे तर त्या अथॉरिटीने बघायला पाहिजे. बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टी कोण बघतं मग, तर स्क्रुटिनी कमिटी यांचा व्यवस्थितपणे अभ्यास करतं आणि त्याच्यामुळे डेलिगेटेड लेजिस्लेशनवर ते कंट्रोल ठेवण्यासाठी आवश्यक असतं. ठीक आहे. तर कंट्रोल ओव्हर डेलिगेटेड लेजिस्लेशनचा जो चॅप्टर आहे तर आपण तो संपवलेला आहे. उद्याच्या लेक्चरला आपण फक्त जे काही तुमचं उरलेला जो सिलेबस आहे की नॅचरल जस्टिस म्हणा किंवा अदर गोष्टी आहेत तर आपण त्या नेक्स्ट लेक्चरला बघू. ठीक आहे.